काय चाललं होतं मग? काय नाही. निवांत ना? आता निवांतच राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही बरं का? आता काय आपल्याला भेटलंय सगळं मग आहे, पण मला राग कोणत्या गोष्टी झाला होता माहिती का? एक होतो ना मी, मला देत बहिणीला बी वाटलं जाऊ दे, पण आपल्याला काय कमी आहे का? कशाला तुम्ही जास्त बरं विचार तुला ते करता? गंठन करायचं होतं ना, हा ते करू आपण आज, काय टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. बरं. आणि फुलंही करायचे. ते बी करू. आपल्याला आता नाही, सर्व चांगलं व्यवस्थित चाललंय, आपल्याला कशाची कमी नाही. काय तेवढं आहे. काय हाय त्यात समाधान आहे. अजून आपल्याकडे जास्त असतं, पण काय करायचे, 3 वाटण्या झाल्या नसत्या ना. आता काय शेतीत उत्पन्न मस्त चालू आहे आपलं, तिकडला पैसा इकडला पैसा, तुमच्या कामात पण येतात पैसे. टेन्शन घ्यायचं नाही. काय उघड डोक्याला कटकट 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 असते ते टेन्शन. आणि खाय प्यायला तुला कधी काय लागलं, फिरायला बिरायला कुठं जायचं ना मला सांग, आपण बिंदास जाऊन येऊ, बिंदास फिरून बिरून येऊ, टेन्शन घ्यायचं नाही. आता यात्रा आली, यात्रेला पण जायचंय. जाऊ की आपण, मी कधी नाही म्हणलो तुला. घरात पण काम करून घेऊ नाही का, करू ना आता वर्ष स्लॅब वगैरे टाकून घेऊ ना, खूप गरम होतंय. घेऊ. अरे मग एसी बसून घेऊ ना, सर्व चेंजेस होणार ना. आता आपल्याकडे एवढा पैसा आलाय तर सर्व गोष्टी करून घेऊया आपण. करू, सगळं टेन्शन न घेऊ तू अजिबात. आणि ते हे मला हे म्हणायचं होतं, ते बँकेत टाकलेले पैसे ते व्यवस्थित आहेत ना सगळे, म्हणजे त्याचं व्याज येत आहे आपल्याला. किती महिन्याचं येते ते? म्हणजे महिन्याला येत आहे किती? 30,000 रुपये येतो व्याज. खवा तसं वाटलं नव्हतं एवढे पैसे येतील आपल्याकडे. आपल्याकडे पैसाच पैसा, पैशाची कमीच नाही आपल्याला आता. त्याच्यापेक्षा अजून बी लय प्रॉपर्टी असते माहिती का आपल्याकडे. असते ना, त्यांच्या मड्यावर घातली, मग दिली नसते तर काय कमी असतं का अजून? त्यांना लाजा वाटल्या नाहीत आपल्याकडे येऊन इथं मागायला. नवऱ्याचं हाय ते आहे, इकडं माहेरचं पण घेतलं. अजून कमी पडतं, सगळ्यांना कमी पडतं. भावाचं कसं लुटता येईल ना तसं बघत, पण माझ्या आई बापाला अक्कल पाहिजे ना. तुमचे आई बाप शहाणे असते तर एवढं कशाला झालं असतं. बरं जाऊ दे, तसं बी हाय आपल्याकडे म्हणायला, पण त्यांनी नव्हतं द्यायला पाहिजे माहिती का. एकूण द्या ना, ठेवायचं ना, मला बहिणीला देते, ती कोर्टात नेऊन दिलंय. आणि आता जे काय असेल ना, त्या म्हातारीने 1 रुपया मागितला, अजिबात बिलकुल देत नाही. जा म्हणायची इकडे लेकीनला इसा दिलाय, तिथे घे, राहा, खा, पी. तसं मी तर माझ्याकडे थांबून देतो काय, अरे हाकलून देईन मी अशी, माहिती का. त्यांच्यामुळे तर हे सर्व झाले. त्यांनी लेकांच्या नावावर करायचं का लेकींच्या नावावर केलंय? नाही, त्यांना सगळे सामान होते ना, ते बी चांगले, मी बी चांगले, सगळ्यांना सामान हिस्सा असं तसं. काय बिलकुल ती बोलली ना मला पैसे वगैरे साप नाही म्हणून सांगायचं. पैसेच नाहीत माझ्याकडे. येतच नसतो मी तर म्हणतो दारात बी थांबून देत नसतो, माहिती का. तू ती गंठन करायचं होतं ते बी करू नको, टेन्शन. पैसे काय नाहीत का? नाही, पण नाही, मला ना त्या म्हातारीचा एवढा राग आलाय ना, असं ना त्यांचं तोंड बघितलं ना तर असं हे होतंय. ते जाऊ दे काय, बघ त्यांना जसं वागायचं तसं वागू नये, आपल्याला जसं वागायचं आपण तसं वागू नये. कोणाच काय घेणं नाही आपल्याला नाही काय कमी, देवाच्या आशीर्वादाने सर्व आहे. जमिनीतलं धान्य येतंय, तुमचं पेमेंट येतंय, सर्व गोष्टी आहेत. पण कसं आहे, त्यांनी ना लेकींचा विचार करायपेक्षा लेकाचा विचार करायला पाहिजे होता. केला नाही त्यांनी. बरं जाऊ दे, हेच त्यांचं चुकलंय, पण त्यांना कळणार आहे नंतरच्याला कसं असतं, काय असतं. जाते का आपण का ठेका घेतला काय? त्या टांगड्याला पण वाटलं नाही का कसं आपण पैसे घ्यावं, ऐकून कसं मागावं, कशी प्रॉपर्टीत इसा घालावं. जाऊ दे, तुझं काय असेल ते घे आवरून, जाऊ दे, काय टेन्शन घेते काय तर मी बनवते. काय मग काय करू मी? दुखत आहे तर 4-2 पैसे दे की, सिरियस सांगितलं यार डॉक्टरने. माझ्याकडे रुपये नाही, तुला कुठून पैसे देऊ मी? आहे का माझ्याकडे रुपये? इथं आमचंच कसं चाललंय आम्हाला माहिती. बाप मरू द्यायचा. मग आता काय करू मी? उपचाराला तुम्ही मग काय करू? नाही मग बाप मरून द्यायचा. मग माझ्या किडनी पैशाचं झाड लावलंय का? समधी नाव केली तिकडे प्रॉपर्टी, इथं काय येऊन दिलाय ना, जसं सामान हिस्सा दिलाय ना, पुरीला बी दिलाय ना, पुरीला माग जाऊन माझ्या पैसे काय इथं आमचंच आम्हाला कसं चाललंय आम्हाला माहिती. कोण आजारी पडला, काय झालं का तुम्हाला इथे यायला दिसतं का? आमचंच घरी दिसतं. तिथे 1 रुपया भेटणार नाही. हा, आता कसं म्हणती लेख आहेस ना, मग त्यावेळेस विचार करायचा ना. त्यांना बी दिला ना सामान हिस्सा, वाटलं ना त्यांना बी, जा त्यांच्याकडं, राय त्यांची कोण मग ते करते नावखाना खावखाना काय करायचं ते. आजारी पडलं की लेकाच्या घरी, लेकीच्या घरी जा ना, तिकडे बघ कशी तुला हकल केली बाहेर. काय कमी पडलं का लेख? काय कमी पडलं का लेख? लेखाला बरं मग असं केलं तुम्ही? अरे 4-2 पैसे दिले तर मला बरं वाटेल रे, म्हाताऱ्याचा जीव जाईल. माझ्याकडे रुपया नाही आहे, इथं आमचं आम्हाला कसं चाललंय आम्हाला माहिती. रुपया नाही, मी तुला पैसे बी देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे बी नाहीत. त्यांना सांगून त्याच्या डोक्यात बसणार आहे का?
मरकी तोंड घेऊन आलीच इथं. ह्यांना इथं आल्याशिवाय ह्यांचं हेच होत नाही, पोटच भरत नाही. सदन कसं दिसतंय. पडलं तर पडलं, आम्हाला काय करायचंय? पैसे दुसऱ्याच्या दारात जायचं नाही. इथं कशाला आलाय तुम्ही? इथं रुपये तुम्हाला कुठून घेऊ पैसे? पैसे 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 झाडे का माझ्याकडे? काहीच नाही माझ्याकडे. 200 नाही, 100 नाही, 1 रुपया भेटणार नाही. ते लिकिंग जाऊ दे. जा दोन पुरीत ना, त्याला दिला सामान हिस्सा, जाऊन त्याच्याकडून घ्या पैसे. सत्वांच्या नावावर सौदा करून ठेवलं ना. लेकाचे लग्नच कशाला करायची, लेक काढायचंच कशाला? लेकींच्या नावावर करायचं होतं तर. मग तेच आईला मग तेच म्हणलं, आता पोरग आठवत का? आता हक्क आहे का? मग त्यावेळेस नव्हतं का? कशाला वाटायचं मग? तुम्हाला नसतं सांभाळलं का? मी नसते दिलं तुम्हाला सगळं काही. मी काय म्हणते, ठेवलं असतं ना. ऐका, आता 3 हिस्सा झालेत, कळलं का? आता आम्हाला तुमची मागायची काही गरज नाही. तुमच्या पद्धतीने कसं राहायचं, काय करायचं, आमचं पण पोट पाणी, आम्हाला पण पोरं बाळ होणार आहे. सगळ्या गोष्टी आम्हाला हँडल करायचंय, कळलं का? आमचंच घरदार सांभाळता डॉक्टर नाही, पिक्टर नाही, निघा. रुपयाच नाही माझ्याकडे, रुपये बी नाही. मला बघायला पैसे नाहीत अजून. महिना झाला आमच्या घरात किरार नाही. आम्ही कुठे गेलेलो नाही. कुठून द्यायचे तुला पैसे? पैसे पैसे भिकायला लागलो मी पार तुमच्या नादाला लागून. काहीतरी कर रे अक्षय. काय नाही माहिती काय होणार बी नाही. जावा तुम्ही बरं, जा. इथं नका माझ्या डोकं, आधीच मला टेन्शन आहे. तिकडे दवाखान्यात जा आणि तिथे सारखं दवाखान्यात. मला माझं टेन्शन मी घाल, तुमचं घेऊ. मला काय घेणं नाही तुमचं टेन्शन घ्यायला. ज्या वेळेस घ्यायचं होतं त्यावेळेस नाही घेतलं. तुम्हाला सांगितलेलं कळतं का? आम्ही तुम्हाला सर्व द्यायचं का? जावा ना तिकडे, हाय ते गेली की. तुम्हाला तसं कळवा नाही कळलं कशाला आपण इस्सा कराव, काय कराव? आपण लेकाच्या दारात मागायला जाय तेव्हा कसं काय विचार आला नाही? 4 वेळा कसा विचार नाही तर? 3 लेकरं जसे पैदा केले तसं ती हा, मग आम्हाला पण आमच्या लेकरांचं बघायचंय. बाद झाला आता, जावा. जसे 3 हिस्से दिले ना, मग मला काय व्हायचं देतात? त्यांना बी द्या ना व्हायचं. जाण त्यांची दार झिजवा ना. मग आल डोकं खाता. त्याला पाणी धरायला लावून येत बी नसतो मी. तिकडे एरंडेल पॅन मारा, जावा, निघायत ना. तरी problem पण आहे ना. हा, पाणी काय आणि दुसऱ्याच्या दारात यायच्या ऐवजी तिकडेच बाटली घ्यायची ना, एखादी प्यायची ना. जसं दिलं ना लेकीला तसं जायचं ना लेकीकडे. काय लेकाकडे काय ठेवलं लेकाकडे? सकाळचं डोकं खराब केलं, कुठनं आली भिकार चोट. बरं जाऊ समजा मूड खराब झाला. जाऊ दे, तुला ते हे करायचं होतं सोनं, तू आवरून घे. चल जाय. यांना पैसे द्यायला आपण बसले मोकळी. जीवनाची फार म्हणजे ना दशा झाली. काय करावं मला तर काहीच समजना. मला वाटलं होतं थोडा तरी देईन अक्षर. मला चक्कर आली आणि होते जरा. बसा बरं, थोडस टेकून होतं. सावली हे बसा. पाणी बी नाही देवा. कोणाची गाडी पोरांनी सुनेने हाकलून दिलं घरातून. असला लोक नसल्याला परवडला. कसं व्हायचं? मिळालेलं बरं, जगून काहीच फायदा नाही. गप्पा तसं काहीतरी उगाच वाया मंगळ तोंडातून बोलू नका. आहेत ना पुरी, गाडवा म्हणे पुरी आहेत. आता दोघीतून एक तरी म्हणेल ना आपल्याला बघूत म्हणून. दया येईल ना कुणाला तरी. काय आता दवाखान्यातच जाऊ आज. अरे देवा, काय पांडुरंगा, लेकाने असं केल्यावर कसं वाटत आहे. भाड्यावरचा पण बोलू ना मला लवकर. नको नको झालंय मला. अहो तुम्ही आहेत म्हणून माझं ठीक आहे बरं. तुम्ही नसल्यावर पुन्हा माझं काय आहे, भाकरी तुकड्याचं सुद्धा वांद होऊन जाईल ह्यांच्यापाशी. रोज कोणच्या लेकीच्या दाराला जाऊ भाकर खायसाठी. आता वरचीवर काम होतंय का मला कुठलचं? मरणाचा ताण झालाय. बसलेत. आता काय सांगाव तुम्हाला आमच्या जीवनाची चितर कहाणी. काय रडायला? हो नाना, यांचं 3 रोज झालं दुखत आहे. तसं महिना झाला अंगावर घाली ते तर दुखणं. पण आता पोराकडे गेले होते, पैसे मागितले तर मला दवाखान्याला रुपया दिला नाही. म्हणतो बा लय वाटण्या केल्या तर लेकी संग आता नाना असं काय पाप केलं होतं रे? पापच केलं तो. तुला अक्कल आहे का काय थोडीफार? इतकं पोटचे गोळे बदलते म्हणून वाटलं नव्हतं. जर म्हणलं असतं ना तर मला तरी काहीतरी हिस्सा देता आज तू जागला असता, माहिती का?
त्या टायमाला दिलं वाटून तो. मी म्हणलं पोराचं 3 हिस्से केले, 2 पोरींना दिले, पोराला दिलं. मी म्हणलं सांभाळते मला. अरे पण मग जायचं ना तो पोराकडे गेला नव्हता का? आता पैसे मागायचे ना त्याला. मागितले तिला होते. हाकलून घरातून. अहो 300 दे म्हणलं डॉक्टर पुरते तिथं जाऊस तरी पुन्हा पोरी सुरी येत्या दवाखान्याने, नाही दिला रुपया. म्हणजे 1 रुपया दिला नाही. तर आता एक काम करतो आता, हा, की काय आले ते घालला 3 हिस्से दिलेत ना तो, हा, त्याच्यामुळे हे 5 का आलाय सगळा. हो. हे प्रत्येक घरी चालू आहे. पोरीला हिस्सा दिला का पोरग सांभाळीत नाही, आणि पोरला हिस्सा दिला का पोरगी सांभाळीत नाही. हो. याला एकच पर्याय. तू आता एक काम कर, तिघांकडे जा, हा, दोन्ही पोरींकडे जा. हो, त्याला सांगा आमची काय सोयी. हा, त्या काय म्हणते ते ऐक देत्यान, पुरी मदत करत्यान. हो. बाई देवा जाणार आहे ना, दिलं तर तू बरं दोन्ही होईल. पोरींकडे जा. हो. पोरींकडे गेला ना त्याचं काहीतरी नियोजन होईल. आणि मग जर समजा पोरीने नाही दिले ना, नाही दिल्याची पुढली बात आहे, बघू काय करायचं. असं म्हणताय का? पण तुला आता भरत पोरींकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण की पोरगाने तुला हाकून दिलंय ना. मग पोरींकडे जर आली दया माया तर देत्यान. हो ना, काय सांगू. आता घरी गेलतो, नाही ते बोलले हो फडाफड. दोघं बोलले, काय अहो, दोघं सुरू बोलले. तर रडू अशी. नको, रडू नको, तात्या, रडू नको. रडून काय होणार. गप्पा रडू नका. काय वाईट दिवस आले तुमच्यावर. दुखण्याचं अंग घेऊन तिथून आलं फाट्यावरून चलत आता पसतर पुरीकडे जाऊत आता. चक्कर आल्यावर झालं, जर बसलो. मुली शेजारी दिल्यात ना दोन्ही. तिथं जवळच आहे तर. जवळ म्हणलं काय त्याला अडचणी. एखादी तू घरला घर पण एखादा नातू वाटाने दिसल म्हणून चाललं होतं तर आशावर जावई तरी दिसन, लेक तरी दिसन, कुणी खपलं नाही आता पसतर. जातो आता रडत पडत तिथवर कस तरी. बर नाना, तू म्हणतोय ना, जातो तर आम्ही पुरीच्या तिकडे, पण बघतो काय म्हणतात काय नाही. कुणाची गाठ पडली माझ्या जावयाची तर सांगा तेवढं त्यांना, नाही तर लेकीची कुणाची. आता आम्ही तर, आणि त्या सुनाच्या जरा कान हाना, गाठ पडली गावात. आम्ही काय बोलावं बघ ना, शिन नाही देशील ती बाय आहे का. लय टांगळ सून भेटली वय नाना माझ्या घरामध्ये. अहो नाना, कुत्र्यासारखे आम्हाला भाकरी देते, व कुत्र्यासारखे कुत्र्याला कसं फेकून देतो अशा भाकरी देते आम्हाला. पाण्याचा तांब्या आणला तर असा दणकीने आपटी ती. सर तोंडावर पाणी उडत आहे भाकर खाताना सुद्धा. कुणाला सांगावं. जात नाही तो पोटात नाना. बीपीचा आजार, शुगरचा आजार, धातूचा आजार, गोळ्या तरी कशा कशाच्या आणा होता. गप्पा रडू नका, जीव जाईन इथंच असेने. मला पर्याय नाही राव. तुम्ही आता तिकडे जास्त तुम्ही ऐक पोरी. बरं वाटतंय का आता? हो, बरं. हळूहळू निघूत आता. चला बरं, तुम्ही पोरींकडे जा, बघा पोरी काय जातो म्हणतात ते. पोरीकडेच. नाही तर मग तात्या वाटलंच तर नाही जर समजा झालं ना, तर मग मी कोणाकडे तरी ऍडजस्ट करतो मग दवाखान्यात. माय बरं होईल वय. ह्या लेकीने नाही दिले तर आम्हाला हातभार लावा. नाही, मी येतो तिथं पोरींच्या तिथं. तू जातो वर पुढं, मी तर गावातच आहे. चाल हा हो, काय म्हणतात काय नाही बघत. चाल. चालतंय चालतंय. जा मग तुम्ही. हो उठा हळूच. जाऊ मग मी. हो, उठाय तरी येतंय का आता? दर्गा जर दादा मला रडू यायला लागला आता अजून. हळूच. बाई नकली तर नाही ना नोटा. बापाची शेती भेटली. ए बाय वैशाली. हा कोण आहे? वैशू, या ना आई बाबा या. कसं बसलंय पिल्लू माझं? बसा. बरी बरी आई. तू कशी आहे? बरी. काय झालं बाबा? अरे काय सांगू. लय दवाखाना करायचा होता पण आता ते डॉक्टरकडे आलो गेलं गं तर एक दोन जागेवर नुसतं गावातली गावात दाखवलं तर काय एक सुई टोची देत गोळ्या देते तर जा. पण कमीच होईना गेलं. मग एवढं उन्हात आणत कशाला आणायचं इकडं? कशाला यायचं तुम्ही दोघांनी? अगं डॉक्टरने सांगितलं चांगल्या डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या तपासण्या करून घ्या. आता काय नुसतं करायचं? घाम निघतोय ग बाय. मग कशाला यायचं तुम्ही दोघांनी? थांबायचं ना तिकडच. कशाला उन्हात आणायचं? कसं यायचं नव्हतं. आता पैसा पाहिजे दवाखान्यात जायला. आता अक्षाला मागितले तर ते रुपये द्यायला गेला. म्हणलं चला आता पोरीकडे जाऊन येऊ. आणि माझ्याकडे कायचे पैसे आता? अगं बाई, आमची सगळ्यात लाडकी आहे ना बाई तू.
हाय बाबा, पण आता माझ्याकडे एकटीकडेच कुठून पैसे येतील ना. लय आशेने आलो बाई तुझ्याकडे. अगं आई, पण आता देऊन सगळं घरदार धुवून लावलं तुम्हाला लेकरायसाठी. अगं पण मला एकटीलाच नाही दिलं तू. मला एकटीला दिलं का बाबा तुम्ही? अगं नाही पण अगं काहीतरी कर आता तुम्ही मला मागण्यापेक्षा त्या मोठीला मागितलं असत काय झालं असतं बरं. ती पण होती ना शेजारी राहायला पलीकडून, मग तिच्या आधी जायचं ना. चला तिला तुला बोलावा. मरण ग बाई तुझा बाप मरण एक दिवस नाही दिसणार परत बाई. सगळे घरदार करून दिले, शेत पुत घेतले, तुम्हाला नावचं करू दिलं यार बसलं. अहो पण मला एकटीला नाही दिलं, तिला पण दिलं ना. मग तिच्याकडून घ्यायचे ना, तिला पण मारायचं ना तुम्ही. तिच्याकडे नाही गेले माझ्याकडे आले तुम्ही दोघ जण. कसं आहे बरं तुमचं? मागायचा हुकूत आहे का आता? दवाखान्यात जायचा टाइम आला. अक्षा पण घ्यायचे. अक्षाची बायको अक्षाला चलू देत नाही, बोलू देत नाही. आधी काय सुद्धा अगं लय फडा बोलत. अगं आई, आम्ही सासरवास नाही आता, तुला कळलं पाहिजे ना ग. तो लेक होता, त्याला काय सासरवास आहे कुणाचा? आम्हाला नवऱ्यांचा सासरवास आहे. अगं काही कर, घेऊन चल मला दवाखान्यात, नाही तर मरून जाईन ग तुझा बाप, मरून जाईन. बाबा मी नाही नेणार दवाखान्यात बिवखान्यात. तिला म्हणा, आपण नाही कुणाला दवाखान्यात तिला म्हणा. ती मोठी आहे घरामध्ये, ती मोठी आहे, तिने करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. माझा काय संबंध आहे? मी बारीकच आहे ना. तुझ्याशिवाय कोण येत आम्हाला? ती पण आहे ना बाबा. अक्षय आहे, ती आहे, तर मी एकटीच एक काय तुम्हाला? बरं तिघाला सारखं दिलंय की मला, तिघातून कुणीतरी करा ग बापाला वाचवायचं. बघा आता ती देईल ना, तिच्याकडे आहे ना, भरपूर आहे तिच्याकडं. जपटकन ती असन घरी, नाही तर मग तिच्याकडे जाऊन या. अगं बाई तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे ग दुसरं? माझ्याशिवाय कोण नाही म्हणजे? तुम्हाला आहे ना मोठी लेक अजून, अक्षय. दोन लेकर आहेत तुम्हाला अजून. केलं तरी बाळ तू आमचं लाडकी ताळडी ना. लाडकी म्हणून काय झालं? अगं लय तळ हातातल्या फोडावले तुला मग उपकार नाही केला तुम्ही मला. अगं नव्हतं नाहीये करून तुम्ही तुला मला. केलंय ग बाई. मग करायला नाही ना, तुमचं कर्तव्य होतं ते. तुम्ही याच्यासाठी आलेत का माझ्याकडं? अगं तुझ्या पायी लक्ष्मी होती ग, तुझ्या पायी लक्ष्मी होती. तू जन्मली तेव्हा माया 2 गाय घेतल्या. माझी म्हैस घरी येली, किती दिवस चांगले आले होते. तू काय हे आता माझ्या नशिबाला फळ? अगं बाई, पण तुम्ही मला जन्म दिला ना, उपकार नाही केला. तुम्ही मला ती विषय दिले ना, ते पण उपकार नाही केला. ते सगळ्या आई बापाचं कर्तव्य असते. दोनदा तुला संसार दिला, परत शेती दिली. मला उपकार नाही केला बाबा तुम्ही. उपकार केलेलाच नाही तुम्ही दोघांनी. मला बोलायचंच नाही अजिबात. तुम्ही काय उपकार नाही केलेला माझ्यावरती. नाही माझ्याकडं, तुम्ही जा. माझ्याकडे नाहीये, तुम्ही जा बरं. चालायला सुद्धा ताकद नाही. एखादा रिक्षा फिक्षा बघ. माझ्याकडे नाही रिक्षा फिक्षा, काय नाही काय नाही. तुम्ही तुमचं जा, तुमच्या पद्धतीने आलेत ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने जायचं. अगं लय मोठे लोक 1000-1200 तरी दे. तुम्ही इथून जा बरं दोघ जण. माझ्या दारात परते ना, नाही आलेले तर तरी चालन मला, पण तुम्ही माझ्या दारात येऊ नका अजिबात. काहीच गरज नाही. म्हणजे तुम्ही जा. मायबापाची गरज नाही. मला नाही गरज कुणाची. मी म्हणलं 2 शब्द प्रेमाची बोलायला आले, पैसे उकळायला बघायला लागलेत. आताच नाही दिल्या जमिनीत, लगेच पैसे उकळायचं ध्यान झालंय यांना. काय अगं तुम्हाला नवरं करू दिले तर जन्म दिलेल्या मायबापाला उपकार नाही केला आमच्यावरती तुम्ही. ते तुमचं कर्तव्य होतं. आम्ही नव्हतं सांगितलं आम्हाला जन्म द्या म्हणून. काय बोलावं पुढे? काय बोलायची गरज नाही, निघा. चला जाऊ दे, मेलो तर. आहे ना तुम्हाला मोठी लेक आहे, ते अक्षय. का मेथीन ठेका घेतला काय तुमचा? आड गेला बाप तर कुठून बी येईल महागारी, पण मातीच्या आड गेल्या कवा दिसायचं. सुखी रे तू. तुम्ही ना माझ्या घरामध्ये किरकिर घालू नका. तुम्ही तुमचं काम नाही बघा, जा तुम्ही, निघा लगेच इथून. थांबू नका अजिबात. रडायची पागोळ नका करू माझ्याकडे अजिबात. मोठी लेक दिलं सोडा नाही का, चालत माझ्याकडं. लेकाला तिकडे हिस्सा दिला, लेकीला दिला हिस्सा. मला लाडकी लाडकी म्हणून मला माझ्याकडे आले काय शहाणपण शिकवायला मला. प्रत्येक वेळेस झालं का तू लाडकी माझंच घर घेतात का काय काय ना पूर्ण. पैसे मोजून ठेवते. आता असं करते, सगळे पैसे ठेवून देते.
मोठी काय देते मी बी बघते. जातेच आज. खा पाठवा टाक. लय भुके आले ग बाई जनावर. लयच भुके आले. खा तुम्ही खा जास्त तुम्हाला. अगं, थोडा वेळ बस मा गुडगा गुडगा लागले पण आता काय करता. हो अगं बाय आई बाबा आले होय तुम्ही. अगं राहू दे बाळा जीव जायचं टाइम कसे काय आले. त्यांची तब्येतच बरी नव्हती. हा वय काय झाले. गावात दाखवलं 1-2 बऱ्या गावातला आता तापीसाठी हाय म्हणून अंगावर जिरविलं. बर बर पण डॉक्टर म्हणला मोठ्या दवाखान्यात घेऊन जा त्यांच्या तपासण्या हे करा. बर बर नेलतं दवाखान्यात. नाही ना नाही नेलं वय. आता तुझ्याकडे त्यासाठीच आलो की ग माये. माझ्याकडं हो पैसे पाहण्यासाठी म्हणलं बापाला घेऊन जाशील चहाने हाताने. हा वय हो बोल ना मग काय म्हणते. काय आता दवा काय होते ताप आहे काय. घाम आलाय. थंड पडत आहे ग. घाम आलाय लई. तेच व्हायला लागलंय ना. मग म्हणलं आता तू यायची मोठ्या दवाखान्यात पैसा पाणी अडचणी. लय घाम निघतोय. बाय माझं मस्त आत्मात कळमळ करलाय मस्त कापलंय काळीच माझं. पण माझ्याकडे आहे ना आई पैसेच नाही बाई. अगं बाई लय मोठ्या आशेने आलो तुझ्याकडे. अगं थोडं दवाखान्यापुरतं तरी थोडं काहीतरी कर ग बाई. सांग ना जरा. काय सांगू आता पोरीला मनाने बापाची किबीर वाटाणा गेली तर मायचा आता बाप मरायला आता तटक्यावर चढायची बारी आली. किती पैसे लागत आहेत. काय लागन 10 रुपये का लागणार बाई दवाखान्यात. पण करा ना काहीतरी आता तुम्ही. 10 रुपये म्हणते तू. खरं खरं सांग ना किती पैसे पाहिजे. काय आता तिथे गेल्याशिवाय डॉक्टरला लागते. मग तुम्ही विचारलं नाही काय नाही आले तसेच तसेच. हा विचारायचं ना किती लागत आहेत काय लागत आहेत. 10-5 रुपये 100 रुपये 150 रुपये असले तर चालेल. पण माझ्याकडे 150च्या वर 5 पैसे बी नाहीत. हा तुम्ही खुशाल बिन माझ्यावर उठलेला आले माझ्या दारात आहे ना. अरे मरणाच्या दाराला. अगं पण काय करू जीव देऊ का मी. हा काय उपकार केलाय का माझ्यावर तुम्ही. काय डबल दिलंय का मला. हा दिली ना बाई तुला आता शेती दिली. वावर काय खाऊ का मी. त्याच्यातून काय नोटा निघाच्यात का. कष्ट करू मरायला लागली मी. माझ्याकडे पैसे नाही बोंबलत आलेत माझ्याच माग. लाजाव नाही तुम्हाला खुशाला आलेत माझ्या दारात. हा त्या भावाला मागा ना त्यांच्या दारात पडा ना. माझ्या दारात कमून आली तुम्ही. तिचा नवरा मस्त नोकरीवाला आहे. ती मस्त सावकाराची बायको आहे. तिला मागा ना बहिणीला माझ्या. माझ्या गळ्यात फुटका मनी तरी आहे का. आणि मला पैसे मागा तर तुम्ही भिकारड्यासारखे आले माझ्या दारात. कधी आले का आले माझ्या दारात. हा मोठे आले असले म्हणून काय माझ्यावर उपकार केलाय का. हा माझं चुकलं. काय लाजा नसल्यावानी. काय खरं तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. अगं तुला तरी अक्कल पाहिजे ना. कुठे आली माझ्या दारात. मूर्खाचा बाजार निसता. लेकराकडे नाही जायचं मग कुणाकडे. माझ्याकडे नको येऊ. मी तुला खोपऱ्यापासून हात जोडीते. माझ्याकडे अजिबात येऊ नका. त्या पोराकडे जा. तुम्हाला लेख सुन नाही का. हा लेकीच्या दारात आलेत खुशाल. हा कोणत्या तोंडाने आले. चांगली नशिबाला भेटले मग ते तुम्हाला कळायला पाहिजे. सून भेटली ना पदरात पडलं गोड झालं. तुम्ही तिच्याकडेच पालते पडा. जा तिकडं बोंबलत. माझ्याकडे अजिबात येऊ नका. आणि उठा इथून निघा. माझ्या अजिबात बरोबर तंडू नका. इथं माझ्याकडे पैसे नाही काय नाही. इथं माझच मला चाललंय. बापाला चल वाटत नव्हतं वाटाने घरातच तर कसं तरी आणलंय. थोडी दया येऊ द्या कुणाला तरी. माझं झालंय जड. आणि शेळ्याने म्हणते माझं बाळात पण कर. मरा तिकडं जा. अगं काय तुमच्या बाळातपणात मी कळायचं केलं मग काय कोणी यायचं होतं मग. खुशाल आलीत बोंबलं तर पैसे नाही माझ्याकडं. पैसे सोडून काही बी बोल. नवरा आहे तुझा घेऊन जा. आम्हाला बी आमचे काम येतं. तुमच्यासाठी तुमच्या बापाने काय बापाने केलं ना. बापाने केलं लग्न होस तर बाप होता. आता आमचं मस्त इथं वाढून ठेवलेलं आहे आम्हाला. लेकरा बाळाचं करायचं. उचल रे मला उचलायचं बिचलायचं तिकडे सांगा देवाला. ऐकत असला देव तुमच्या लेखाकडे जा. लेखाच्या दारात जाऊन उचलायला सांगा. तिथून उचलू दे. परत इथं उचललं तर मला खर्च निघा इथून. खुशाला आली तर माझ्या दारातून पैसे देऊन दुनिया दे. अगं तुम्ही तिघातून बी एक जण तरी हाताला लागा कुणी. तुला काही कळत नाही का ग मी काय बोलते कधीच. माझ्याकडे 5 पैसे नाही. चहा पावडर नाही माझ्याकडं. साखर सुद्धा नाही. चहा पावडर तुम्हाला चहा करायला. चहा नको काय नको. दवाखान्याची सोय बाई तुम्ही ना तुम्ही मरायच्या आधी ना मलाच मारून टाकता. सारखं कसं बोलून.
हा चल उठायला येईल का तुम्हाला आता? तू चल आता. थांबा, सोडून तरी खाली एखाद्या गाडी खाली जीव देऊन नाही तर रेल्वे खाली जीव देऊन तू चल. नको मला, तू चल इथून. थांबा, थांबा, थांबा. ती नाही, मोठी चल, आईला बोय. काहीतरी सांगते मी. थांबा ना, नका येड्यावानी तू नको चल. आता कुठं जायचंय? अगं तू तरी फोन लाव ना, माझं तर ऐका ना. थांबा थांबा, 2 मिनिटं थांबा. त्या पोरीला इथंच बोलवून घे ना. अगं फोन तरी लाव की आकी कुणाच्या फोनवर. बाप मरण ग, बाप मरण. पुन्हा तुम्हाला बाप नाही भेटायचा. ये इथं बस. चल, यांचं काय आहे बघ जरा. बस इथं ये. काय? कुणीतरी काहीतरी. त्या अक्षला बायको चांगली नाही माय भेटले. तिने रुपया तरी सुनाच्या नावाने खडे फोडीत तिथे येऊन. म्हणलं कोणीतरी पोरगी दवाखाना करेन बापाचा म्हणून. अगं पण आम्ही काय ठेका घेतला काय? तुम्हाला लेख आहे ना. इकडे कसं काय आले तू? मरण्याचं सासरू अशी बाई अजून. आम्हाला नुसते वावर दिले म्हणलं की आम्हाला घराला मोकळे झाले. त्याला तर सारी दुनिया दिलेली आहे ना. घरदार तर त्यालाच दिलेत ना. आम्हाला काय घरदार दिले, हिने सगळं सोनं त्याला दिलंय माहितीये का. घर बी त्याच्या नावावर, सोनं त्याच्या नावावर. म्हाताऱ्यांनी बँकेतले पैसे सगळे त्याच्या नावावर करून दिले. सारं तुम्ही त्याला दिला ना. आम्हाला काय दिलं? फक्त जमीन दिली म्हणून तिने आम्हाला आता लागलं का तुला तुम्ही? जमीन पण दिली ना बाई आता. जमीन अरे बाबा, पण मला जमीन दिली खरं आहे, पण त्याला सगळं दिलं ना. आम्हाला दोघीला काय 3-3 एकर दिली. दोन लग्न केले. पहिला मी आला तसा निघला दारुडा म्हणून तुला दुसरं लग्न. तुम्ही उपकार नाही केला. तुम्हीच करून दिलत ना आधी. तुम्हीच वाटोळ केलत ना. मग तुम्हीच निपटायचं काम होतं ते. तुम्ही लिकिंग कसं काय मागत हात आपण? धरून तर आम्हाला सांगा ना तुम्ही. आपलं नशीब गांडून कुणाला भांडू. अगं बाळा, तू लहान होती, आजारी पडली तर तुला अशी घेऊन कुठे पण पळायचो तो आम्ही, माहितीये का. बाबा 1 मिनिट थांबा. मी त्या अक्षराला फोन लावते. त्या अक्षर घेते नवरा बायकोला बोलून. बोलव कडू जावण्याला हाताला लागला तर लागला. लेका सुनाकडे सोडून लेकीच्याच माग लागले ती माणसं. हॅलो कशाला लावती त्याला फोन? थांब जरा. हॅलो, काय असेल ते सोक्ष मोक्षला. कुठे रे अक्षय? घरी ये. इथं मात्र पाठवून दिली. ते मात्र मरायला लागला इथं येऊन. आणि तू तिकडे काय करतो? ते मात्र मरायला लागले. लवकर ये इकडं तू. इथे ये. ताईच्या घरी ये, मोठ्या ताईच्या घरी. बघतो नाही तू तुझी बायको. लवकर ये. इथं मात्र मेला गेला ना तर आम्ही काही करणार नाही बाबा. ती मात्र मरायला लवकर ये पटकन. हा ठेव. कसा गेलो आणि बोलतो बघितला बघितलं का? ठेव. हा ऐकलं ना ते कसं बोलत बायकोच्या रडीत? पक्का बायकोच्या मारायला लागलीत मला. बायकोच्या वसनीने पाणी पितात आणि हे बी तिच्याच वसनीने पाणी पितात. काय सांगा ते तो पक्का बायकोचा बैल झालेला आहे. तिच्या पदराखाली लपतो आणि ती जसं शिकवीन तसं करतो. ह्यांनी काय उपकार नाही केला ना. यांनी त्यांच्यावर बसून तिथं राहून खाऊन पिऊन घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून दवाखाना पाणी करून. काय संबंध आहे? काय कसलं बोलवलंय? ते बाबा बघ कशी करतात. ते बघ कसे करायला लागले. ते कशी करते मला माहितीये. सकाळी माझ्या दारात आलते. कशी करते? दारात आलते म्हणजे तुझ्या दारात? दवाखान्यात न्यायचं. काय तुम्हाला नाही दिलेलं का? तुझं कशाचं दार? त्यांचं दार आहे, त्यांचं घर आहे. हा, त्यांच्या घरी तुझ्या दारात तुम्हाला दिलेत नाही तर मग तुम्ही सांभाळा ना. काय हिस्सा दिला? आम्हाला काय काय हिस्सा दिला? हे समोर आहे. हं? तुम्हाला नाही दिलेलं का? अरे आम्हाला किती एकर दिलं सगळं. तू घरदार घेतलं, त्यांची घेतलं ना, दारदारी मग घेतली, इथं त्यांचं भेटलं balance घेतलं सगळं. थांब एक मिनिट. आम्हाला फक्त वावर दिलेलं आहे. घरदारणीचं सगळं सोनं तुझ्याकडे आहे. तुझ्या बायकोला काढायचं. कळलं हिस्सा का? पाहिजे का तुम्हाला? आता सोन्याचा बी हिस्सा पाहिजे का मग? तू घेतलं अरे कशाला? घेतलं ना, सांभाळ ना त्यांना. भावाच्या वाटेत तुम्ही हिस्सा ए, घ्या. खरंच त्यांनी दिलेलं आहे आम्हाला. तुला पांची लाच काढेल. तू तुझं काय बघ. संबंध आमचा सांभाळायचा? ते मला सांगत नाही. तुम्हाला बी दिलेत ना वाटे. मग तुम्ही बघायचं. काय झालंय? काय झालं म्हणजे यांना घे का सांभाळायला जड जाते वय हे बघा नाना. यांना सांभाळायला काय होतं? म्हातारं आमच्या दारात व्यवस्थित कर ना. तुझंच काय खरं कर की दुसऱ्याचं ऐकून घे ना. बघितलं याची बायको कशी बोलती? हा? तू काय बोलत? थांब ना जरा. हे बघा नाना, मी तुम्हाला सांगते. आम्हाला फक्त 3-3 एकर वावर दिले. 10 एकर याच्या नावावर वावर दिले. तिचं सगळं सोनं याच्याकडे आहे. यांचं घरदार वाडा सगळं याच्यावर आहे. आणि सकाळी कसा म्हणतोय माहिती का? मग आता येऊन काय म्हणतोय माहिती का? माझ्या दारात आलते सकाळी. याचं कायचं दार? त्यांचं बांधलेलं घर त्यांचं बांधलेलं आहे. घर आहे. एक आई बापा सांभाळता येणं याला टोन गेला. मग तुम्हाला काय जड जातात काय मग? जड जाते. आमचं घर नाही का? आम्हाला आणि सासू येतात. पण हे दिवस त्याच्यावर आले कसे याचा विचार करा ना थोडाफार. का तर तिने तुम्हाला दिलं म्हणून त्याचा विचार आला ना. त्याला आहे ना 10 एकर. अरे पण तिने तुम्हाला हिस्सा दिला ना बापानी. बापान दिला आमचा. तो कोण देणार? तो त्याला सांभाळी ना. अरे पैशा पायी तुम्ही आई बापाला विसरले. अरे खोट्या भावल्यासारखी त्यांच्यावर जगायची वेळ आली. आणि एक गोष्ट ध्यानात धरा, माणुसकीपेक्षा पैसा मोठा झाला आज. अरे पैशाने काय रक्ताचं नातं तुटतं काय? अरे आपल्यापेक्षा कुत्रे बरे. ते कमीत कमी दराजाच्या प्रत्येकाच्या दारात जाऊन आपली भूक भागवतात. अरे ज्यांनी जन्म दिला ना त्यांचं पाप तेच फेडी देत. आज रात्रंदिवस कष्ट करून आहे ना
हे फळ मिळालं त्याला बघायला आज. अरे ज्यांच्याकडे मुलं बाळ नाही ना आणि ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही ना आज तेच सुखी येत. देवा जी वेळ त्यांच्यावर आली ना आज ती वेळ दुसऱ्यावर कोणावरच येऊ नये. आणि करणीचे फळ आहेत ना लगेच मिळत आहेत. आणि जे त्यांना सांभाळत नाही तर आज तुम्ही उद्या तुमचेच मुलं तुम्हाला सांभाळणार नाही, ध्यानात धरा. अरे मी आई म्हणून एक सराप देते तुम्हा मुलांना. जर आई बापाला तुम्ही त्रास दिला ना तर तुमचं देव कधीच चांगलं करणार नाही. तू मला दिला म्हणून तू विचार करीन. आम्ही एवढं डबल नाही घेतलं ना त्याचे एवढं ना. बरं एक मिनिट लय मोठं डबल एक मिनिट घेतलं ना. आमच्या वावरात परत आम्ही याची याला दिलं तर ते आयुष्यभर सांभाळून मारूस आमच्या आई बापाला आम्ही दोघे देऊन टाकतो. हा देऊ टाकतो चल. हा. आम्हाला काही गरज नाही त्यांनी सांभाळायचं पण त्यांना फुलात ठेवायचं. आयुष्यभर जसं सांभाळायचं ना. चल लगेच मी माझ्या हातावर लिहून देते. जसं त्यांनी फुलात ठुलंय ना याला लहानपणापासून एकुलता एक तसं यांनी त्यांना फुलात ठेवायचं हा. तुमच्या समोर. जमान का त्यांना लगेच आम्ही वावरं लिहून हिने देतो. त्यांना ताज द्यायचं शिळ द्यायचं नाही बुरा लागलेलं. हा जमत असलं तर तसं नाही तर सगळं द्यायचं आम्ही समोर. हा. जमन का मला वावरं बिवरं काय नको सांभाळतो आम्ही त्यांना. सांभाळता का बिगर आता वावराचं. आतले, हा. हा. माझ्या आईच्या मोर तांब्या आपटी ती काय भाकरी आपटी ती काय तेव्हा नाही बोलत टमाटामा. पण बघा ना तुम्ही एक तुम्हाला पण दिली प्रॉपर्टी तुम्ही किती आई बाप्पाला आवा, ते आम्हाला त्यांना पण आम्हाला लेकींना ते दान म्हणून दिलंय त्यांनी थोडं आम्ही तुम्हाला अद्दल गाडवायसाठी केलं होते सगळं. आम्हाला अद्दल गाडवायची नसली. नाना अरे मला दवाखान्यात घेऊन चल रे पहिलं. हो स्वांगच झालंय. तू जरा थांबा आता 10-5 मिनिटं तो सगळे सोय लागेल. हे असं असतं माहिती का मुलींच्या नावावर केलं आणि मुलाच्या नावावर केलं ना ही परिस्थिती येते. तेव्हा स्वतःच्या नावावर मरेपर्यंत ठेवलं ना तर या अडचणी येत नाही. तर माहिती का लय मोठी चुकी झाली नाना. हा लय मोठी चुकी झाली माझी. हे जे वाटून दिलंय ना हीच माझी चुकी. असं सांभाळतो का वावर द्यायला तयार आहे तुला ते सगळे सांभाळतो हा सांभाळतो ना. वावर घ्यायची की नाही घ्यायची. देऊन टाकतो आम्ही नाही ठेवणार. आम्हाला नको. आम्ही फक्त या दोघांना नवरा बायकोला अद्दल गाडवायसाठी घेतलं होतं. आम्हाला काही गरज नाही. आम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीची काहीच गरज नाही. मी आधी कळायला पाहिजे होतं ना. आधी करायचं नाही. तुमच्या दोघांचे डोळे उघडायसाठी चाललंय हे सगळं. ना याला 10 एकर दिलं वावर दिलं घर दिले सोनं दिलं आणि ते म्हणले थोडा तुकडा म्हणून लेकीला थोडं देऊ आपण म्हणून त्यांनी आम्हाला एक प्रसाद म्हणून दिलेलं आहे. तर ते पण नको आम्हाला. आता त्याला सगळं देऊन टाकतो. तो आमचा भाऊ आहे ती भाऊज आहे. फक्त आई बापाला आहे ना फुलावानी ठेवायचं त्यांनी. आम्हाला वरड आली नाही पाहिजे. साक्षीला तुम्ही येतात ठेवीन मी काय नाही म्हणलोय का सांभाळेन मी. परत पण तुमच्या दारात येऊन नाही द्यायचं. येऊन नाही द्यायचं नको येऊन देऊ. पण जर दुःखात दिसले परत तर वाहने मग हा. मी जिम्मेदारी घेतोय वावर हा, तुला द्यायला हे लागतो साक्षी बहिणीला. तो आई बापाला सांभाळायचं. जमन का तुम्हाला. सांभाळतो ना 100%. दोघांनी बी हाडीस फिडीस करायचं नाही माझ्या आई आणि बापाला. सगळे चुकलेत ना त्यांचे सगळ्यांनी हा, पाया पडा. सगळे पाया पडा. पडा सगळे जण पाया. राहू दे. सुखी राहा बाळांनो तुम्ही. बाबा अरे येड्यांनो असे जर तुम्ही सगळे विचाराने आले असते तर ही दिवस आले असते का बावळाटांनो. तेवढे तुमच्या बी पाया पडतो ना तुमच्यामुळे आमचे डोळे नका पाया पडू. उघडले.